वृत्तपत्रामध्ये आता पूरस्थिती संदर्भात काही सविस्तर बातम्या आपण पाहणार आहोत। बातमी आहे सोलापूरमधून। सोलापुरातील सीना नदीला आलेल्या पुरानंतर तरडगावमधील 60 ते 70 कुटुंबांना आता स्थलांतरित करण्यात आलंय। संबंधित कुटुंबापर्यंत अजूनही प्रशासनाची मदत पोहोचली नाही, तसंच प्रशासनाकडून संपर्क देखील करण्यात आलेला नाही। त्यामुळे जीव मुठीत घेऊन बसलेल्या या कुटुंबाला एका हॉटेलच्या छताचा आश्रय घ्यावा लागतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे आपल्या सोबत आहेत। सौरभ, सीना नदीला मोठा पूर आलेला आहे आणि तरड गावातील कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले, मात्र काही कुटुंबांना एका हॉटेलचा आश्रय घेण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच सागर सर, जर चित्र पाहत असाल तर या ठिकाणी लोकांच्या ज्या आहेत त्या जेवणाच्या पंक्ती ज्या आहेत ते या ठिकाणी बसलेल्या आहेत की नवरात्रीचा सध्या काळ सुरू आहे आणि अशा नवरात्रीच्या काळामध्ये जे आहे ते लोकांना त्यांचं व्रत उपवास या सर्व बाबी विसरून जे आहे ते लोकांना आता जेवण करण्यास जे आहे ती भाग पडत आहेत लोक। कारण पुराची जी परिस्थिती आहे ती तिरे, शिंगोली, तरडगाव या भागांमध्ये जी आहे ती भीषण बिकट परिस्थिती आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रशासनाची जी आहे ती मदत पोहोचलेली नाही। गावातील महिला ज्या आहेत त्या एकत्र येऊन या ठिकाणी स्वयंपाक बनवतात आणि ज्या लोकांचा जो उपवास आहे त्यांच्यासाठी शाबू खिचडी असेल किंवा अशा अनेक पदार्थ जे असतील ते महिला बनवतात। चपात्या देखील गावातल्याच ज्या आहेत त्या महिला बनवतात। जर माझ्या पाठीमागे जर पाहत असाल तुम्ही तर की हे सगळे स्थलांतर झालेले जे आहेत ते कुटुंब आहेत, त्यांचा सगळा संसार जो आहे तो उघड्यावरती आलेला आहे। लहान मुलं देखील या एका हॉटेलच्या निवाऱ्याखाली आलेले आहेत आणि अशीच वेदना जी आहे ती शेतकऱ्यांच्या बांधावरची देखील आहे। कारण हजारो नागरिकांचं जे आहे ते मोठं नुकसान या सीना नदीच्या पुरामुळे झालेलं आहे। हजारो हेक्टर जी शेती आहे ती देखील पुराच्या पाण्याखाली गेलेली आहे। खेडेगावातले सर्वसामान्य नागरिक हे बसलेले, याच नागरिकांची शेती, घरं हे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। काय सांगाल, काय नुकसान झाले? काय शेतातलं पीक गेलं, उत्पन्न गेलं सगळं, घरातली भिंत पडली, घर सगळं पाण्यात गेलं। आणि आमच्यातले अमृतधाराचे दाम्पत्य आहेत, जाधव परिवार, त्या दाम्पत्याने त्यांचा हॉटेलचा व्यवसाय बंद करून इथं जनतेची सेवा करण्यासाठी त्यांनी हॉटेल आम्हाला गावकऱ्यासाठी खुलं ठेवलेलं आहे। पूर्वीचे जाधव दाम्पत्य आहेत। हीच जी भयानक परिस्थिती आहे ना, ही सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील सीना नदीकाठचे जे शेतकरी आहेत त्यांची ही भयानक परिस्थिती आहे। नागरिकांचे जे हाल आहेत ते अगदी बेहाल झालेले आहेत। नागरिकांचा जो संसार आहे तो उघड्यावरती आलेला। जर तुम्ही पाहत असाल तर लोकांनी त्यांचे घरातले कपाट असतील, फ्रीज असतील किंवा ज्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत त्या देखील या हॉटेलमध्ये आणून ठेवलेल्या आहेत। अशा पद्धतीनं लोकांचा जो आहे तो हा संसार जो आहे तो उघड्यावरती आलेला आहे। एका हॉटेलचा आश्रय या लोकांना घ्यावा लागतो, कारण प्रशासनानं स्थलांतराची कोणतीच जी आहे ती सोय केलेली नाही। नागरिकांनी स्वतःच्या वाहनं असतील, ट्रॅक्टर असेल अशा माध्यमातून जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। लोक याच निवारा केंद्राखाली जे आहे ते आराम करतात। खरं तर हा आराम म्हणता येणारच नाही, कारण नागरिकांची अक्षरशः झोप उडालेली आहे या पुराच्या पाण्यामुळं। कारण इथे ते बसले जरी असतील, काय सांगाल, काय गेलं वाहून? काय गेलं समजा पाण्यात ज्वारी गहू गेलं पाण्याच्या ह्याच्यात आम्ही डोक्यावर छातीवर म्हातार माणूस, माझं 5 वय आहे, तसल्या पाण्यात मी आले। माझी सून लेकरं घेऊन म्हणली, नातवंड घेऊन घोडकेच्या वस्तीपाशी माझं घर आहे। घोडके हे शिवला, तरडगावच्या शिवला मी राहते तिथं। 2 लेकरं आम्ही रात्रभर असं पाण्यात काढलं आम्ही दिवस पाण्यात काढले। 2 दिवस। मग आता 3ऱ्या दिवशी कमरेतल्या पाण्यात आम्ही आलो। 4थ्या दिवशी कामात काय घरातलं साहित्य काय वाहून गेले? काय सगळंच गेले, भांडी कोंडी कपाट काय असेल ते गेले निघून। बॅरेल गेली, ती सगळे गेले। पीठ बी गेलं, गिरणीचं पीठ, दळल्याला पीठ सुद्धा गेले वाहून। पूर ओसरल्यानंतर कसं काय जगायचं? आणायचं कुठनं तर, आता इकत कुठनं तर काय तर खायचं, काय तर करायचं।
चारा सुद्धा गेला, म्हशी गेल्या, कोंबड्या गेल्या, म्हशी दुसऱ्याच्या रानात बांधून आला असं वाट. मग त्यांच्या वैरणीचं कसं म्हशीच्या? 3 दिवस झालं उपाशी येते बाबा पाण्याच्या कडेला. ह्या ज्या आहेत या बांधावरच्या शेतकऱ्यांच्या वेदना आहेत, कारण शेतकऱ्यांच्या जीवाचे सखे सोबती गाई म्हशी बैल जे आहेत ते त्यांच्या अगदी जीवाचे सखे सोबती असतात. अशा सख्या सोबतींना सोडून उपाशी तापाशी हे सर्व शेतकरी मंडळी जे आहेत ते आपापली भाकर खात या ठिकाणी आलेले आहेत. हे विदारक चित्र संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी सीना नदी मोठ्या प्रमाणात प्रवाहित होते त्या ठिकाणचं हे चित्र आहे. मोहोळ तालुका एक प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण म्हणता येईल. माय काय काय गेलं पुराच्या पाण्यात? पुराच्या पाण्यात आता घरी गेल्याशिवाय कसं करणार आहे? सगळं पाण्यात आहे. पूर्ण घर पाण्यामध्ये आहे. आम्ही पाणी आलं म्हटल्याबरोबर आलो इथे निघून. घरात काय काय सामान होत? भरपूर सामान आहे. कपाट आहे, कपडे आहेत, खायचं प्यायचं आहे, भांडी कुंडे आहेत, भरपूर काय काय आहे. गाव कोणतं? शिंगोली. चित्रब किती आहेत घरात? चित्रप नाही येत. नाही. नाही. काय 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 गेलं पुराच्या पाण्यात? आम्ही तर अंगाच्या पांघरून असं आला होता. हे असं हातरा पांघरायचं काय आणलं सुद्धा नाही. तसंच पाण्यात तसंच ठेवून आला. पाणीच येत नाही म्हणून तर घर सगळे घराच्या वर पाणी आहे. रोडलाच आहे, टाकळी रोडला. कधी बघितलाय ह्याच्या आधी असा पाऊस? आधी इतका पाऊस नाही बघितला, इतका पूरही नाही बघितला. आता 25 वर्ष मला इथे येऊन झाले, पण पूर नाही इतका बघितला कधी. येत होतं पाणी पण तेवढंच यायचं जायचं. इतकं पाणी कधीच आलेलं नाही. पहिलीच वेळ आहे. पहिल्यांदाच आले. आम्हाला विश्वास वाटतच नव्हता पाणी इतकं येईल असं वाटत नव्हतं. काय जेवण सुद्धा काय घेऊन आलं ना तिकडे करायचं सगळं असं कशी म्हणायचं अन्न. आम्ही पांघरा सुद्धा आणलं असं चालावं अंगाच्या पांघरला. नवरात्रीचा काळ चालू आहे, उपवास असतात ग्रामीण भागातल्या महिलांचे बायकांचे उपवास असतात. हो बाबा लय टेन्शन आलंय. मग विचारा सकाळ मला चक्कर ती आली, इतकं झालंय काहीच नाही. हेच भयान वास्तव आहे. हे चिमुकले खेळतायत इथं, बागडतायत, परंतु याच मुलांचे आई वडील जे आहेत ते एकदम चिंताग्रस्त आहेत, कारण परिस्थिती जी आहे ती एकदम बिकट आहे. काय सांगाल, काय काय नुकसान झाले? माझ्या घरामध्ये आता सध्या पासा बराच पाणी आहे. सध्या माझ्या घरात एकही वस्तू राहिलेली नाही. आणि जे खाण्यापिण्याचं तेवढंच आणलेलं आहे, आणि जे भांडे कुठे सगळे पुरात वाहून गेले सगळे. अशा परिस्थितीमध्ये सोमनाथ दावणे आम्हाला त्यांनी आम्हाला मदत केली. आमची व्यवस्था खाण्यापिण्याची सोयी त्यांनी केलेली आहे. आणि इतकं अतुरात नुकसान झालंय की आम्हाला ते आता हेच करता येणार नाही. इतकं आमची परिस्थिती वाईट आहे, इतकी बिकट परिस्थिती आहे सध्याची. काय व्यवसाय करता? मी आता सध्या ड्रायव्हिंग व्यवसाय करतो. ड्रायव्हरचा व्यवसाय करतो. आताच मला झोपडपट्टी सरकारी घर मिळालं होतं. ते सध्या बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सगळं जे सामान होतं ते पूर्ण पुरात वाहून गेलेलं आहे माझं. सध्या काय एक वस्तू राहिलेली नाही घरात माझ्या. तुझा भांडी कोंडी जे हातरा पांघरा सगळं वाहून पुरामध्ये गेलेलं आहे सध्या. अंगाच्या कपड्यांनी आलाय काय? अंगाच्या कपड्यांनीच आम्ही आलो. खाण्यापिण्याची सोयी ते सोमनाथ दावणे त्यांनी आमची सोय केलेली आहे. तेवढे हे त्यांनी काय आजी काय करावं, पाण्याला घाबरून गेला, सगळं वाहून गेलंय. आलावा अंगावरच्या कपडा सगळं काय करायचं? नुसत्या अंगावरच्या कपडा सगळं आलावं. घरात काय काय साहित्य? सगळं आहे. ज्वारी किती होती, गहू किती होतं? ज्वारी किती, एक 2-3 ठिक्की असते, एक गहू 1-2-3 ठिक्की. काय डागडागिना कपडे पकाळे सगळे जागेला टाकून. हेच लोकांचा जो संसार आहे, चूल आहे, गॅस आहे, अनेक लोकांचे त्यांचे फ्रीज असतील, अनेक लोकांच्या ज्या वस्तू आहेत त्या देखील लोक घेऊन आलेले आहेत. ही स्थिती अगदी भयान आहे. ज्या लोकांकडे ट्रॅक्टर आहे, टेम्पो आहे, अशा लोकांनी या पुरातलं त्यांचं जे साहित्य आहे ते आणलेलं आहे. परंतु ज्या लोकांकडे कोणतेही वाहनं नाहीत त्यांची परिस्थिती अगदी बिकट आहे. त्या अंगाच्या कपड्यानिशी आलेले आहेत. आणि हेच विदार वास्तव मोहोळ तालुक्यातलं आहे. काय काय गेलं?
सगळं गेले शेतातलं गहू ज्वारी ही ते सगळं. पुढं काय आता? आता काय पुढे काय तुम्ही हे द्याचाल ते अनुदानावर. अनुदानावर सरकारकडे काय मागणं मग? आता जी नक्कीच काय तर